बिरोबाच्या नावाने तर रामकृष्ण हरी मित्रांनो, अमावस्येनिमित्त बिरोबाच्या देवळात होतो महाप्रसादाचा कार्यक्रम. त्याचा लाभ घेण्यासाठी आम्ही डायरेक्ट आलो होतो. इथं गजिडोलचा कार्यक्रम चालू होता. आपण पण खेळावं म्हणलेलं राव, पण मला जाऊस तर जेवायलाच बसली सगळी. बायाने घेतलं बसून. आता वर तिकडे दुपारटी चालू केली. मग काय दुपारटी झालं ना, आपण गेलो सगळं देवळात. मस्तपैकी दर्शन बिर्शन घेतलं. सगळ्या पोरांना म्हणलं इकडे बघा, भंडारा सगळ्यांनी लावला होता. मन मोकळेपणानं दर्शन घेतलं. इथं आलो आणि ही कारणाचा मालकच राव तोंड दावं ना. आता कसं करायचं ते जाऊ द्या म्हणलं. आपण भिडलो वाढायला. वाढता ही गडी खायला आलता भज्जी, पण राव लाजला आम्हाला बघून. पाठीच आडवी लावली आणि ह्या डॉन तर वाढतच चालू केले. तेवढ्यानंतर काय पोट भरणं म्हणून वगैरेलाच भात चालाय चालू आहे. आणि हे छोटे वाढपे बघाय कशी वाढायला भेटली. सुट्टी नाही हो. देवाच्या कार्यक्रमाला आलोय म्हणलं ना, पुण्याचं तर काम करायला लागतंय. म्हणून मेन सोन्या भिडलो वाढायला. मी घेतलं भज्जी, सोन्याने घेतली होती चपाती. वाढायला लागलो होतो आम्ही जोरात. आर्ट सुटल्यामुळे ह्या बारक्याला तर निबार गोंडाळले. ह्याला गोंडाळले इथं म्हणून तर मोठ्याने पण सुरू केले उभ्या उभ्यानच खायचं. मोठी भिडली ती म्हणल्यावर बारकी दम काढते. केलंय गणानं बी सुरू वाढतच. वाढायचं झालं ना, आम्ही सगळे बसलो जेवायला. घेतलं देवा नाव हात उभं मागं सारून वडलं. कधी ना मिळाल्याने गचा खाल्लं. तेवढ्यात लाईट गेल्या ना, आम्ही अजून 4 घास ढकललं नेटानं. लाईट यायच्या आधी जेवण तर सगळं संपवलं. आता जेवण झालं ना, आम्ही घराकडची वाट धरणार होतो. तेवढ्यात गणाला गाडी चालू होईना. मार की का गड्या आणि गाडी दोघं पण गारटल्यामुळं काही मार्ग सुची नाही. त्याला मारत बसू द्या की का. तुम्ही जावा, पण जाताना तेवढं फॉलो सबस्क्राईब लाईक शेअर करून टाका. बिरोबाच्या नावाने